तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जो डेली रनिंग व वर्कआउट करतात तो तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण स्ट्रेचिंग करून घेऊया. मी थोडेसे फास्ट केलेले आहे कारण तुमचा बी टाइमपास नको. जम्पिंग जॅक्स वगैरे वगैरे वर्कआउट केलेले आहेत. रनिंगच्या आधी थोडीशी स्ट्रेचिंग म्हणजे रनिंग कराय सोपं जातं. लेगची, थायची वगैरे वगैरे वर्कआउट करून घेतलेले आहे आपण. तर आता चला आपण रनिंग करून घेऊया. सर्वात पहिल्यांदा ग्राउंडच्या पाया फोडलो. नंतर म्हणलं चला. इथे मी व्हिडिओ थोडा फास्ट करत आहे कारण तुमचा बी वेळ नको. 3x फास्ट केलेला आहे मी व्हिडिओ. आपला पहिलाच राऊंड आहे. शूटिंग काढाय कोण नसल्यामुळे आपल्याला असा स्टँडला लावून शूटिंग करावं लागतंय. बघू शकता आपला पहिला राऊंड कंप्लीट होत आलेला आहे. फर्स्ट राऊंड कंप्लीट झाल्यानंतर आता सेकंड राऊंड. हा राऊंड 5 नंतरचा आहे. तुमचा वेळ नको म्हणून मी फास्ट मोशन केलेले आहे. बघू शकता तुम्ही, मी दिसत आहे. अशा प्रकारे आपला दुसरा राऊंड आता कंप्लीट होत आहे. म्हणजे पहिला 600चा आणि हा दुसरा 600चा, असे मिळून 2 राऊंड झालेले आहेत 1200चे. तर आता 400चा राऊंड मारून घेऊ आपण. फास्ट मोशन केल्यामुळे तुमचाही टाइम जात नाही आणि तुमच्या बी लक्षात येते माझं डेली वर्कआउट. आता फक्त एकच राऊंड राहिलेला आहे. थर्ड राऊंड पण कंप्लीट होत आलेला आहे. थर्ड राऊंडला माझी हालत खूप बेकार झाली. तरी पण चौथा राऊंड आपण कंप्लीट करूयात. म्हणजे आपला 600 + 600 + 400 आणि हा 400, म्हणजे थोडक्यात 2 किलोमीटर रनिंग कंप्लीट झालेली आहे. टायमिंग माझ्या आता लक्षात नाही आहे, पण टायमिंग सरासरी बघू शकता. 2 किलोमीटर रनिंग केल्यानंतर काय हालत होते. तोंडातून शब्द निघत नाही, इतकी अवघड परिस्थिती होती, पण शरीरासाठी काहीच नाही. तर आता आपण वर्कआउट करायला बघू शकता. मी वर्कआउट करतो ती जागा तुम्हाला दाखवतो आता मी फ्रंट कॅमेरा करून. तर हे आहे आपण वर्कआउट करतो ती जागा. हा आधी पहिला दूध संघ होता, पण काही कारणास्तव बंद पडलेला आहे. त्याच्या आतमध्ये किती बेकार परिस्थिती केलेली आहे बघू शकता इथल्या माणसांनी. आपल्याला काय याचं नाही. आपण वरती जातो. वरती खूप असं पटांगण आहे बघू शकता. ह्या पायऱ्या चढत मी वरती आलेलो आहे.
वरती आल्यानंतर बघू शकता सकाळचं वातावरण किती फ्रेश असं वातावरण आहे सकाळचं. तर मग आपण आता मला दाखवतो मी ही जागा. इथं आपण आपले डंबल ठेवले होते, पण इथल्या पोरांनी कोणतरी डंबल नेलेत. पण घरी जाऊन डंबलचे वर्कआउट करतो. तर जाऊ दे, आता तुम्हाला दाखवतो आपलं वर्कआउट. आपण आपला टी शर्ट वगैरे काढून आता वर्कआउटला सुरुवात केलेली आहे. खालचे खडे वगैरे म्हणले झटकून टाकावेत. म्हणलं शर्ट टाकून वर्कआउट करावं, म्हणलं शर्टवर नको विटांवरच करावं, कारण विटांवर थोडंसं इझी जातं पुशअप्सला वगैरे वगैरे वर्कआउट करायला. तर आता आपण विटा घेऊन आलेलो आहे. विटा सेट करून झालेले आहेत. तर मग करूया सुरुवात. जय बजरंगबली. पहिले आपण जोर मारून घेतलेले आहेत साधे. पहिला सेट मी कंप्लीट आपण फास्ट मोशन केलेला आहे, कारण तुमचा पण टाइम नको जास्त. फास्टमध्ये जोर वगैरे मारून घेतले. खडा रुतून आपण झटकून घेतलं होतं, पण तरी पण आपल्याला विटावरचा एक खडा हाताला रुतला थोडासा, पण आपल्याला तेवढ्याने काहीच होत नाही. म्हणलं करा सुरुवात. सुरुवात केली. इथनं मी आता थोडं फास्ट मोशन करतो, म्हणजे पण फास्ट मोशन केलेलं आहे. फास्ट मोशन केल्यामुळे तुमचा पण जास्त टाइम वगैरे जाणार नाही. तर आता हे आपला दुसरा वर्कआउट. पहिलं आणि जोर आपल्याला जसे जमतात आपण तसे मारत आहोत. हळूहळू आपण चेंज करत चाललेलो आहोत. थोडाफार बी थोडंसं फास्ट मोशन करतो, म्हणजे तुमचा पण जास्त वेळ जाणार नाही. तर आपण 2x फास्ट केलेले आहे. पहिल्या सेटची रेकॉर्डिंग पूर्ण दाखवली नाही. हा आहे आपला दुसरा सेट. दुसरा सेट पण मी फास्ट मोशन करतो. तर आपला दुसरा सेट झालेला आहे कंप्लीट. आता विटा हलत होत्या म्हणून विटाची जागा आपण बदलून घेतलेली आहे. आता हे तिसरा सेट. तर आता आपण जागा वगैरे बदलून आता दुसरा वर्कआउट घेतलेला आहे करायला. तरी असे जोर आपण मारत आहोत. असे जोराने आपल्या लेगवर पण प्रेशर येतो आणि आपले ॲप्सवर पण प्रेशर येतो. पहिला सेट झाला आपला. दुसरा सेट काय मी दाखवलेला नाही. आता आपण मारूया डायमंड पुशअप्स. लगेच मारल्यामुळे आपले हात थोडे
थरथर करत होते, तरी पण आपण मारत होतो. कारण बॉडी तर तेव्हाच बनणार जेव्हा लिमिटपेक्षा जास्त मारणार. थोडासा दम घेतला आणि करा डबल चालू. डबल मारल्या. किती मारले ते काय मी नाही सांगत सध्याला, कारण हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. पुन्हा एकदा थोडंसं थांबून म्हणलं डबल चालू. कारण रेस्टच घेतली नव्हती आपण, नॉर्मल थोडीशी रेस्ट घेतली 20 मिनिटं. डायमंड पुशअपचा वर्कआउट कंप्लीट केला आपण. बघू शकता कसा घाम आलेला आहे. सकाळ सकाळ थंडी होती तरी सुद्धा घाम आलेला आहे, म्हणजे तुम्ही विचार करू शकता. थंडीत घाम येणे म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. घाम वगैरे पुसून आपण बघू शकता ते मगाशी घेतलेला खडा आपल्या हातात. तर आता आपण आणलेला आहे ते ऑनलाईन मागवलेलं आहे आपण व्यायामासाठी. कारण इथले माझे 3 डंबल चोरीला गेलेले, म्हणून हे दोरी मागवलेले आहे. डंबल घरीच आहेत. इथं आपण थोडंसं वर्कआउट केलेलं आहे बॅकचं वगैरे. मी पण थोडं फास्ट मोशन करतो. तर आपण आपल्याला गोळा टाकायची प्रॅक्टिसचा व्यायाम करत आहोत थोडासा, कारण गोळा टाकायला हेल्प मिळावी. तर आपण गोळा टाकायचा वर्कआउट. तर वर्कआउट झाल्यानंतर म्हटलं व्हिडिओ चालू आहे का बघावं, कारण असेच आपले 2-3 सेट केलेले व्हिडिओ रेकॉर्ड न झाल्यामुळे तुम्हाला दाखवता येत नाही. तर आपल्यापाशी व्हिडिओ काढाय कोणी नसल्यामुळे आपण स्टँडला लावून काढल्यामुळं आपला अर्धा छातीपासून वरचा भाग रेकॉर्ड झालेला नाही. तर आपण हे पण वर्कआउट कंप्लीट केलेलं आहे. नंतर म्हटलं आता खूप झाले वर्कआउट, यानंतर घरी जाऊन थोडासा डंबलने व्यायाम करायचा आहे. म्हणून आता आपण टी शर्ट वगैरे घालून म्हणले चला आता घरी. टी शर्ट वगैरे घातला. तर म्हणलं चला आता घरी. ह्या पायऱ्यांचं आत्ताच नाही काय वाटत, पण लेग डे दिवशी खाली उतरूच वाटत नाही. तर म्हणलं आता घरी जावं. तेवढ्यात दोरीकडे बघितलं आपल्या, तर त्या दोरीचं टोपण हरपलं होतं. म्हणलं जाऊ दे आता, सापडून कुठतरी, नाही तर मग काय तसं बी यूज होत नव्हतं त्याला. तर मित्रांनो, आपला ह्या पहिलाच ब्लॉग आहे माझ्या आयुष्यातील. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब करा. इथने पुढचे व्हिडिओ मी तर असंच प्रेम राहू द्या. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.